नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द आयुर्वेदावर. तर आज आपण रसधातूची उरलेली अन्य कार्य पाहूया. तर आता फर्स्ट आहे त्याच्यात रसतुष्टिं प्रीणनम रक्तपुष्टिं च करोति. आता रसधातूची आपण प्रमुख कार्य पाहिली. रसधातू काय करतो? प्रीणन करतो. तर आता पुढली त्याच्या अन्य कार्यामध्ये काय? रसतुष्टिं प्रीणनम रक्तपुष्टिं च करोति. म्हणजे तुष्टी हा मानसिक भाव आहे, हा मेंटल भाव आहे. अन्न पाणी मिळाल्यावर सुद्धा तृष्णा नाहीशी होणे, एक प्रकारचा संतोष आणि समाधान प्राप्त होणे. म्हणजे आपल्याला जी तृप्ती मिळते, आपण एखादी आवडती गोष्ट खाल्ल्यानंतर आपल्याला जी फिलिंग येते ती म्हणजे तुष्टी. तृप्ती येणे म्हणजे तुष्टी होणे. तर्पण इच्छापूर्ती आणि तद्जन्य आनंद किंवा प्रसन्नता सूचक मानसिक भाव म्हणजे तर्पण किंवा तृप्ती. संतोष या प्रकाराशी मिळता जुळता मात्र अधिक उच्च कोटीचा प्रकार म्हणजे तृप्ती. तर्पण आपली इच्छा पूर्ती झाल्याच्या नंतर किंवा तज्जन्य आनंद, आपल्याला जी फिलिंग येते तीसुद्धा तर्पण आणि तीसुद्धा तृप्ती म्हणून आपण कन्सिडर करायची. धारण म्हणजे काही शोषण, मृत होणे असे काही न घडता आहे. त्या स्थितीत शरीर टिकून ठेवणे म्हणजे धारण. मध्यम पोषणाची ही स्थिती आहे. हे कार्य आहेत रसाचे अन्य. म्हणजे रसः तुष्टिं प्रीणनम रक्तपुष्टिं च करोति. हा श्लोक पाठ करून ठेवा, सोपा श्लोक आहे. आता आपण पाहूया पुढला पॉईंट, धातू सारता. आता प्रत्येक धातूची सारता असते. सार म्हणजे काय? सार म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीमध्ये रस म्हणजेच लिक्विड मॅटर कसा आहे हे आपल्याला ज्या गोष्टींनी कळते ती म्हणजे त्या धातूची सारता. आता धातू सारता कशी ठरवायची हे आपण पुढे जाणून घेऊयाच. पण आता रसधातूची सारतामध्ये हा श्लोक पाठ करायचा. तत्र स्निग्धश्लक्ष्ण मृदू प्रसन्न सूक्ष्म अल्पगंभीर सुकुमार लोमा सप्रभेव च त्वक्साराणां सा सारता सुख सौभाग्य ऐश्वर्य उपभोग बुद्धी विद्या आरोग्य प्रहर्षणानी आयुष्वत्वम च आचष्टे. आणि हा श्लोक पाठ करून ठेवायचा. खाल्ला श्लोक नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण हा वरचा श्लोक अत्यंत इम्पॉर्टंट आहे. 5 मार्कासाठी ACQसाठी हा क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटीला विचारतात. आता तत्र स्निग्धश्लक्ष्ण म्हणजे काय? रसधातूची सारता ज्या व्यक्तीमध्ये चांगली आहे तर तिथे काय सांगितले? त्या व्यक्तीची त्वचा स्निग्ध असेल, श्लक्ष्ण असेल, मृदू असेल, प्रसन्न असेल, सूक्ष्म, अल्प आणि त्या त्वचेवर सुकुमार दिसेल तो आणि त्या त्वचेवर लोमकूपाची संख्या चांगली दिसेल. आणि आता ही झाली आपण जी डोळ्यांनी पाहतो ती सारता. आणि त्याची मानसिक स्थिती कशी असेल? सा सारता सुख सौभाग्य ऐश्वर्य उपभोग बुद्धी विद्या आरोग्य प्रहर्षणानी आयुष्वत्वम च आचष्टे. म्हणजे काय? त्याला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य यांचा उपभोग असेल, बुद्धी, विद्या, आरोग्य, प्रहर्षणानी बुद्धीची रचना चांगली असेल, बुद्धी त्याची चांगली असेल, विद्या त्याला प्राप्त होत राहील आणि आरोग्य त्याचं एकदम चांगल्या प्रकारे राहील आणि त्याच्या आयुष्याचं म्हणजे तो चांगल्या प्रकारे आयुष्य जगेल हे याला. आणि ह्या सर्वांनी जो सार व्यक्ती त्याला रससार व्यक्ती असे म्हणतात. आणि सारता आपण कशी ठरवायची? आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून पण ठरवू शकतो की तो त्या धातूची सारता आहे की नाही, किंवा त्याला काही प्रश्न विचारू शकतो की त्यावरून आपण त्यांची धातू सारता ठरवू शकतो. आता आपण जाऊया पुढल्या पॉईंटकडे. आता पाहूया रसधातूचे उपधातू. आता आपण परिणमनाच्या वेळी पाहिलं होतं की रसधातूची 2 उपधातू आहेत, एक स्तन्य आणि एक रज. हे 2 रसधातूपासून उपधातू तयार होतात. पण परिणमनाच्या वेळी दुसरासुद्धा पॉईंट पाहिलं होतं की मल. प्रत्येक धातू काहीतरी मल उत्पन्न करतो. तर रसधातू काय करतो? स्थूल मल हा रसधातू कफदोष हा रसधातूचा स्थूल मल आहे. आणि सूक्ष्म मल हा प्रत्येक धातूचा क्लेद आहे. प्रत्येक धातूचा मल हा चेंज होत चालतो. स्थूल मल हा चेंज होत चालतो, फक्त सूक्ष्म मल हा क्लेदच राहतो. हा पॉईंट MCQसाठी लक्षात ठेवा. आता आपण लास्ट 2 उरलेले पॉईंट्स पाहूया. एक आहे रसधातूची वृद्धी आणि नंतर आपण पाहूया रसधातूचा क्षय. आता रसधातूच्या वृद्धीमध्ये काय सांगितलं आहे? रसो अपि श्लेष्मावत. आपण पाहिलं आहे रस हा कफच आहे, कफगुण समान आहे, म्हणून काय सांगितलं आहे? रसो अपि श्लेष्मावत. रसवृद्धी म्हणजे कफवृद्धीची सगळी लक्षणे जी असतात ही रसवृद्धीची लक्षणे असतात. कारण रस आणि कफाचे म्हणजे काय सांगितले? कारण रस आणि कफाचे असणारे समान गुण व स्वरूप, कफाचा असणारा आश्रय भाव संबंध हा सगळा कफासारखा आहे, म्हणून काय सांगितले? रसो अपि श्लेष्मावत. देन नेक्स्ट आहे रसो अतिवृद्ध हृदयम क्लेदम प्रसेकम च अपादयती. तर हा श्लोक, हे दोन्ही पण श्लोक पाठ करून ठेवायचे. कोणता पण श्लोक विचारतात आणि 5 मार्काला, किंवा रसवृद्धी सांगा, रसधातूची वृद्धी सांगा, 5 मार्कासाठी तुम्हाला SCQसाठी क्वेश्चन विचारतात, म्हणून दोन्ही पण श्लोक लक्षात ठेवायचे. मग काय सांगितलेलं इथे?
रसो अतिवृद्ध हृदयम उत्क्लेदमच्या प्रसेकम आपादयती. म्हणजे काय, हृदय प्रदेशी उत्क्लेद. रसो अतिवृद्ध म्हणजे रसाचं अधिक प्रमाण झाल्यानंतर रसो अतिवृद्ध, हृदयम उत्क्लेदम हृदयाच्या ठिकाणी उत्क्लेद निर्माण होतो म्हणजे मळमळ निर्माण होते. त्यामुळे प्रसेक तोंडास पाणी सुटते, लाळ सुटते आणि अपचन सदृश लक्षणे दिसतात. याला काय म्हणतो आपण, रसाची वृद्धी झाली. आणि जर कफाच्या गुणसमान आपल्या शरीरात वृद्धी झालेली असेल तर तीसुद्धा आपण रसवृद्धी म्हणून कन्सिडर करतो. हे 2 श्लोक पाठ करायचे. आता आपण पाहूया रसाचा क्षय. पाहूया रसधातूचा क्षय. आता रसधातूचा क्षय हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर सुद्धा युनिव्हर्सिटीला 5 मार्क्ससाठी SAQ विचारला जातो की सांगा रसधातूचा क्षय सांगा, श्लोक लिहून क्षय सांगा. तर काय म्हटलं आहे, रसे रौक्षक्षम शोषोग्लानी शब्द असहिष्णुता रसक्षय ऋतुपीडा कंपशून्यता तृष्णाच. अष्टांगहृदय सूत्रकारांनी हा श्लोक सांगितलेला आहे की रसक्षयाची जी लक्षणे प्रामुख्याने द्रव स्निग्ध गुणांचा ऱ्हास दर्शवितात. ही लक्षणे अतिसार द्रवमल प्रवृत्ती छर्दी या आजारांमध्ये गंभीर अवस्थेत दिसू शकतात. अपधातुक्षय या स्वरूपाची ही लक्षणे आहेत. म्हणजे काय सांगितले, रसे रौक्षक्षम म्हणजे काय, आता आपल्या शरीरात पाणी कमी पडलं किंवा आपल्या स्किनला हायड्रेट नसली तर आपली स्किन कशी पडते, कोरडेपणा पडतो. म्हणून काय सांगितले, रुक्षता म्हणजे कोरडेपणा, त्वचेचे स्थितिस्थापकत्व कमी होते. म्हणजे इलॅस्टिसिटी, आपली स्किन तेवढी चांगली राहत नाही, खडबडीत बनते. त्याला काय सांगितले, रौक्ष. नंतर काय सांगितले, श्रम. आता श्रम काय, तर रुग्णाला थकवा एकदम गळून गेल्याप्रमाणे वाटणे. रसक्षयामुळे धातूंचे तर्पण नीट होत नाही. आता तुम्हाला जर तहान लागली आणि तुम्ही पाणीच पिलं नाहीत तर मग तुम्हाला कसं वाटतं की तुम्हाला घसा कोरडा पडतो, तुमच्या शरीरात त्राण राहत नाही, तुम्हाला चक्कर आल्यासारखे होते, म्हणून श्रम. मग शोष काय सांगितलेलं आहे त्यांनी की शोष म्हणजे काय, तोंडाला कोरड पडणे. आता काय सांगितलेलं आहे, शोष तोंडाला कोरड पडणे. तोंडाला कोरड पडणे म्हणजे काय, तुम्ही जर का आता विशेषतः तीव्र ज्वर, अतिसारात लहान मुले यांसारखी तोंडावरून जीभ फिरवतात, शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे सूचित करतात. आता ही शोष म्हणजे काय, सुकणे किंवा मग आपण काय म्हणतो कोरडं पडणे, हा शोषाचा अर्थ आहे. आता पुढले काय सांगितले त्यांनी, ग्लानी म्हणजे काय, झापड येणे, गुंगी येणे, मनाचे इंद्रियांचे प्रीणन कमी झाल्याने त्याची कार्यक्षमता उणावणे. ग्लानी म्हणजे काय, आपल्याला झापड येणे किंवा मग आपल्याला गुंगी आल्यासारखं वाटणे, रसक्षय न राहिल्यामुळे चक्कर आल्यासारखी वाटणे. शब्द असहिष्णुता म्हणजे इंद्रियांची कार्यक्षमता उणावल्यामुळे शब्द म्हणजे दुसऱ्यांचे बोलणे आपल्याला किंवा वाहनांचा आवाज असो, काही पण असो, कोणता पण आवाज असो, आपल्याला तो सहन होत नाही आपल्या शरीरातील रसधातूचा क्षय झाल्याच्या नंतर. आता ते सांगितले ऋतुपीडा. रस व स्रोतशाचे आपण पाहिलं होतं मूळ स्थान हे हृदय आहे आणि त्यामुळे काय सांगितले, रसक्षयात ऋतप्रदेशी धातुक्षयजन्य वातप्रकोपाने पीडा म्हणजे वेदना होते, छातीत चमका निघतात, म्हणून काय सांगितले, ऋतपीडा. त्यानंतर काय सांगितलेले आता, कंपधातुक्षयजन्य वातप्रकोपाने कंप हे लक्ष उत्पन्न होते. अशक्तपणामुळे उभे राहिल्यावर सुद्धा हातपाय लटलट कापतात. कंप म्हणजे काय, तर एक सिंपल भाषेत हातपाय लटलट कापणे किंवा अंग थरथर कापणे. हे आपण पाहतो, आपल्या शरीरात पाणी जर नसेल तर आपले हातपाय थरथर कापतात. त्यानंतर शून्यता म्हणजे काय, हृदयातच नव्हे तर सर्व शरीर शून्यता, त्राण नसल्यासारखे वाटणे. सगळ्यात महत्त्वाचं किंवा मग सगळ्यात लास्टचा पॉईंट की शून्यता. आपल्या शरीरात जर रसधातू किंवा मग लिक्विडिटी कमी झाली तर आपलं शरीर कसं वाटेल, त्राण नसल्यासारखं वागतं. तर आपला रसधातू इथे संपलेला आहे. थँक्यू. आता आपण रसधातूमध्ये काय काय पाहायचं हे थोडक्यात जाणून घेऊया. फर्स्ट तर काय पाहायचं होतं आपल्याला, त्याचे नाम, निरुक्ती आणि पर्याय वगैरे हे गोष्टी आपण पाहायला हव्या. देन 2 नंबरचा पॉईंट काय पाहायचा होता आपल्याला की म्हणजे महत्त्वाचे पॉईंट्स, परिणमन महत्त्वाचा पॉईंट आहे त्याचा, याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. देन 3 नंबर काय सांगितलं होतं आपण, त्याचे गुण, रसधातूचे जेवढे काही गुण आहेत तेवढे 5 मार्कासाठी तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर काय पाहिलं होतं आपण, कार्य. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय होता, कार्य. 5 मार्कासाठी रसधातूचे कार्य युनिव्हर्सिटीला विचारू शकतात. त्यानंतर काय सांगितलं होतं आपण, धातू सारता. आणि लास्ट पॉईंट काय होता, क्षय आणि वृद्धी. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही करून ठेवा, तुम्हाला युनिव्हर्सिटीला रसधातूला आउट ऑफ मार्क पडतील. आणि या बाहेरचं काहीही करायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.